जागा घेण्यासाठी चालतो नवीन फलंदाज निलेश म्हात्रे. शेवटचा अंतिम गोलंदाज प्रदीप. प्रदीप यांचा पहिलाच चेंडू निलेशाने पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा होता, पण चेंडू आणि बॅटमध्ये काय फलंदाज चेंडू निर्धाव जातोय शिक्षकाच्या हातात. पहिलाच चेंडू निर्धाव येतो तो. प्रदीप यांचा शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतो, ऑग्रोचं षटक ते प्रदीप. सुंदर पहिलंच षटक, पहिलंच चेंडू म्हणावं लागेल तो प्रदीप यांचा. आता मात्र फुलटा चेंडू आणि पंचांचा इशारा नकारात्मक चेंडू नो बॉल घोषित करतात पंच. बिमर चेंडू टाकला तो प्रदीप यांनी. धावसंख्या झाली ती 43. विकास मात्र वैयक्तिक 30 धावसंख्या खेळतायत. निलेशाने आपलं खातं उघडायचं आहे अजून. आता मात्र खेळून काढल्या जातो समोर असलेल्या फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करतायत आणि बाद होतोय तो विकास. रनआउटच्या रूपाने बाद होऊन येतो. अतिशय मोठा हादरा म्हणावा लागेल तो बेलापूर संघाला, कारण चांगली फलंदाजी करत होता तो विकास. 2 षटकार मारले होते त्यांनी आणि 2 चौकार पण मारले होते. नवीन फलंदाज जातो तो श्रीकांत पाटील. विकास यांची जागा घेण्यासाठी परततोय. विकास परततोय पॅव्हिलियनमध्ये 30 धावसंख्या काढून बाद होऊन. धावसंख्या आहे ती 43. साडो पाणी दे ना इथं पाणी. तू बस देतील ते. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झाले आहेत. 4 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज श्रीकांत म्हात्रे का पाटील आहे? हा दादा म्हात्रेच आहे ना. श्रीकांत पाटील. दोन्ही नौके फलंदाज. आता मात्र मैदानामध्ये प्रदीप. आपल्या बात्यातील पुढचा चेंडू समोर जाईल तो श्रीकांत. आता मात्र श्रीकांत यांनी खेळून काढले. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू होता गोलंदाजाचा. आता मात्र गोलंदाज चेंडू का मिळत नाही. चेंडू जातोय तो. क्षेत्ररक्षक मात्र पकडतो चेंडू, फेकी करतो. दरम्यान 2 धावा धावून करतात ते दोन्ही फलंदाज. या 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 45. 3 बाद 45. पुढचा चेंडू प्रदीप यांचा. आता मात्र पुन्हा एकदा त्याच बाजूला चेंडू फॉलोथ्रो मध्ये गॅदर करतोय गोलंदाज. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर षटक म्हणावं लागेल शेवटचं प्रदीप यांचं. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत त्यांनी मारून दिलेला नाही या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित आहे ती. तर मात्र 5वा चेंडू टाकलाय तो
प्रदीप यांनी तिथे असले क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर झेल एका हातामध्ये पकडला तिथल्या क्षेत्ररक्षकाने आणि बाद होतोय तो निलेश. श्रीकांत बाद होऊन परततोय. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणाली होती प्रदीप यांची. या षटकामध्ये प्रदीप यांनी आतापर्यंत फक्त 3च रन दिलेले आहेत. नवीन फलंदाज जातोय तो गणेश मुकादम. शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणाली होती प्रदीप यांचे. आता प्रदीप यांनी या षटकामध्ये फक्त 3च धावा दिलेल्या आहेत. सुंदर षटक टाकले होते प्रदीप यांनी. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत तरी मारून दिलेला नाही. गणेश मुकादम, गणेश नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. क्षेत्ररक्षकाला फलंदाजाला काय समजलं, निर्धाव चेंडू जातोय. षटक संपलाय. पहिला डाव इथे संपतोय. या पहिल्या डावात 5 षटकामध्ये बेलापूर संघाने धावसंख्या केली होती 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं होते झुगावसाठी. 46 धावा करायचे ते जिंकण्यासाठी झुगाव संघाला. दे दादा. दिघा 40+ आणि माफे 40+ दोन्ही संघाचे कर्णधार झाले असतील तर त्यांनी नाणेफेकीसाठी मंचकर असं दिघा संघाचा कर्णधार इथे मंचकावर हजर आहे. मी माफे संघाला विनंती करतोय आपला कर्णधार इथे नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे.
बेलापूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा केलेल्या आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं ते जुगावसाठी. या 46 धावांचं आव्हान घेऊन मैदानात 2 फलंदाज गेलेले आहेत ते महेंद्र आणि निशिकांत. महेंद्र पाटील संघाचे कर्णधार. गोलंदाज आहे तो बेलापूर संघाकडून. बेलापूर संघाचा गणेश जरा नाव सांग ना त्याचं. दिलीप. बेलापूर 11 संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो दिलीप. समोर जाईल तो महेंद्र पाटील. महेंद्राने मारलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने येतोय. चेंडू जमिनीलगत चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. एक धाव दोन्ही फलंदाज धावून पळून काढतात. एका धावेने दुसरी गणिशा होतो तो जुगाव संघाचा. बिनबाद 1. मापे संघाचा कोणी प्रतिनिधी आलं असेल तर मंचावर यायचं आहे. दिघा संघ इथं हजर आहे. कॉल करा कोणला. मापोला कोण दिसत नाही. निशिकांतने खेळून काढले चेंडू. क्षेत्ररक्षण मात्र दोन्ही फलंदाज चांगले धाव पळून काढतात. 2 धाव पळून काढतायत. निशिकांचं खातं उघडते 2 धावेने. संघाची धाव संख्या होती ती 3. षटकातील पुढचा चेंडू दिलीप यांचा. आता मात्र डाव्या शीच्या बाहेर जाईल चेंडू. चेंडू नकारात्मक घोषित करतात पंच गुरुनाथ पाटील. अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 4. आता लेगच्या दिशेने खेळायचा होता चेंडू तिथेच सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं त्या यष्टिरक्षकाने. धावबाद करण्याचा प्रयत्न होता तो महेंद्र पाटील याला, परंतु प्रयत्न नाही झालेला आहे. महेंद्र पाटील सुखरूप आपल्या जागेवर आहेत. पुढचा चेंडू उलटा पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने खेळू घालू चेंडू. तिथे असले क्षेत्ररक्षक चेंडू पकडतात, फेकी करतात. दरम्यान 1 धाव पाळून करतात ते दोन्ही फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या होती 5. 46 धावांचा पाठलाग करताना 4 चेंडू टाकून झालेले आहेत. या षटकातील 5वा चेंडू. काही मारायचा चेंडू आणि बॅटमध्ये काय संलग्न जुळत चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू येतो तो दिलीप यांचा. सुंदर गोलंदाजी करतोय तो 50शीचा खेळाडू दिलीप. शेवटचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेऊन जातो थर्डमॅनच्या दिशेने. तिथे असले क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चेंडू अडवला जातो. दरम्यान 2 धाव पळून काढतायत दोन्ही फलंदाज. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धाव पळून काढतायत ते दोन्ही फलंदाज. या 3 धावे संघाची धावसंख्या होते 8. मात्र पंचांचा इशारा तो लेग बाय पद्धतीचा पंचांचा इशारा तो कुठल्याही बॅटला स्पर्श केलेला नव्हता. चेंडू धावसंख्या होती 8. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकामागे धावसंख्या झाली ती 8. दुसरं षटक घेऊन येतो विकास बेलापूर संघाकडून. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो विकास.
विकासाच्या षटकातील पहिलाच चेंडू खेळेल तो महेंद्र. महेंद्र पाटील. आता मात्र खेळला चेंडू जातो तो मिड विकेटच्या दिशेने. तिथे असले क्षेत्ररक्षक चेंडू पकडतायत, पेकी करतायत. दरम्यान 2 धावा पळून करतात दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणाले. दोन्ही फलंदाजामध्ये धाव संख्या झाली होते. धावा किती झाली मी सांगतो, 10. गोलंदाज विकास. मात्र खेळून काढणं चेंडू परत त्याच दिशेने येतो. तोच क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, पैकी घेतो. आता मात्र एकच धाव मिळते ते दोन्ही फलंदाजांना. एका धाने संघाची धाव संख्या येते 11. काही संत सुरुवात म्हणावं ते झुगाव संघाकडून अजूनही दुसऱ्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका मारवलेला ते बेलापूर संघाने. दरम्यान विकासांचा पुढचा चेंडू. तर मात्र फुलटाच चेंडू. तो चेंडू बॅटवर घेतो, चेंडू जातो कव्हरच्या दिशेने. तिथे असले चेंडू पकडतात, फेकी करतात. दरम्यान एकच धाव मिळते ती दोन्ही फलंदाजांना. एका धावने संघाची धाव संख्या होते 12. फुलटाच चेंडू जातो मिड विकेट. झेल घेण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही तिथल्या क्षेत्ररक्षकाने. दरम्यान 2 धावा पळून काढतात ते दोन्ही फलंदाज. फुलटा चेंडू होता परंतु महेंद्र पाटील का तो बॅटवर घेता आला नाही बरोबर. 2च धाव मिळाल्या या चेंडूवर. महेंद्र पाटील यांना धाव संख्या झाली होती 14. आता मात्र जमिनीलगत चेंडू जातो त्या क्षेत्ररक्षकाची दिशेने. दरम्यान एकच धाव मिळते ती या चेंडूवर. धाव संख्या होती ती 15. दुसरा षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू टाकतील गोलंदाज या षटकातील. मापा संघ आला असेल तर कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिघा संघ इथे हजर आहे. सुंदर चेंडू. फलंदाजाला का चेंडू समजला. चेंडू जातो निर्धाव. 2 षटक टाकून झाले. 2 षटकामागे संघाची धाव संख्या होते 15. माफे संघाला माझी विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे मंचकावर. दिघा संघ आपल्या अगोदरच इथं हजर आहे. तिसरं षटक घेऊन येतो तो राजेश. 2 षटकामागे संघाची धाव संख्या झाली होती 15. 7.5च्या सरासरी धावकांचा पाठलाग करतोय तो जुगाव संघ. 15 धाव संख्या 2. तिसरं षटक घेऊन तो राजेश. जिंकण्यासाठी 46 धावांचं आव्हान आहे ते जुगाव संघासमोर. 3 षटकामध्ये अजून जुगाव संघाला 31 धावांची गरज. तिसरं षटक घेऊन येत आहेत ते राजेश. दरम्यान इथे नाणेफेकी होते. तिथे कॉइन होता ना, कॉइन होता ना तिथे, त्याचा कॉइन ठेवला तिथे.
पहिला चेंडू राजेश यांचा फुलटॉस मध्ये चेंडू चेंडू मिड विकेटच्या दिशेने सरळ वन बाउन्स चौका आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय पंच उदय तांडेल यांचा. नो बॉल घोषित करतात पंच. या चेंडूवर मिळतील 5 धावा. महेंद्र पाटील यांनी सुंदर खेळला होता चेंडू. मिड विकेटच्या दिशेने चेंडू एक बॉन्स घेऊन जातो सीमारेषा बाहेर. या 5 धावांनी संघाची धावसंख्या होते. पुन्हा एकदा त्याच वेळी आता मात्र खूप उंच गेला चेंडू. चेंडू सरळ रस्त्यावर जातोय. 6 धावांचा इशारा येतोय तो पंच गुरुनाथ पाटील यांचा. या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते 26. आता मात्र इथे नाणेफेकी होते दोन्ही संघादरम्यान माफे आणि दिघा. रवी तो काय सांगतो बघ ना उद्या. बॉल दे ना उद्या. या बॉल दे ना तिथे. तुम्ही काय करताय खाली. बॉल 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 आता मात्र फटकेबाजीला सुरुवात केली महेंद्र पाटील यांनी. खालचे असतील ना बॉल त्या बॉक्स मध्ये बघा ना खाली एकदम खाली. त्या बॉक्स मध्ये खाली बघा मागे. पुढचा चेंडू राजेश यांचा. धावसंख्या झाली आहे 26. मारायचा चेंडू होता परंतु चेंडू आणि बॅट मध्ये काय संलग्न चेंडू जातो निर्धाव राजेश यांचा. आता मात्र निर्धाव चेंडू निश्वास सुटकेचा श्वास सोडला जातो राजेश यांनी कारण दोन चेंडूवर चांगली फटकेबाजी केली होती महेंद्र पाटील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव टाकतात ते राजेश. महेंद्र पाटील 10 चेंडूंचा सामोरा केला आणि 17 धावसंख्या केलतोय. आता मात्र केलेला चेंडू हवेत आहे. बघूया क्षेत्ररक्षक पोहोचो का नाही पोहोचला. चेंडू जातोय वन बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान 2 धावा पालन करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 28. सॉरी 'आता पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पेंडू आणि बॅट मध्ये कसं चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रोच्या निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू षटकातील. आता मात्र मारला चेंडू जातोय हवेत परंतु क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण केलं. तिला क्षेत्ररक्षकाने 1च धाव मिळाली होती महेंद्र पाटील याला. हे धावसंख्या झाली होती 29. 3 षटकं टाकून झाले आहेत. 3 षटकामध्ये 29 धावा झाल्या आहेत त्या जुगाव संघाच्या. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे ती जुगाव संघाला. 12 चेंडू आणि 17 धावा. उत्तम नवीन गोलंदाज तो उत्तम. 4थं षटक घेऊन येतोय
संघाकडून आणि वैयक्तिक पहिलं उत्तम सामोरा जाईल तो एक अष्टपैलू खेळाडू महेंद्र पाटील. 12 बॉल 17 चेंडू 12 चेंडू आणि 17 धावसंख्या केला तो महेंद्र. पहिला चेंडू उत्तम यांचा महेंद्रसाठी मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये गेला चेंडू पायावर बदलला होता परंतु निर्धाव चेंडू जातोय तो उत्तम यांचा. अकरा चेंडू आणि 17 धावा. आता मात्र चेंडूची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात बाद होतो तो महेंद्र. मोठा हादरा बसलाय तो जुगाव संघाला महेंद्रच्या रूपाने. आता मात्र 10 चेंडू आणि 17 धावा. टॉस कोणी जिंकला? टॉस कोणी जिंकला? बॅट्समन कोण आहे? टॉस कोणी जिंकला? फलंदाज प्रदीप. उत्तम यांचा पुढचा चेंडू. आता नवीन फलंदाज झालाय तो नौखा फलंदाज प्रदीप. फुलटॉस घेतला चेंडू बॅटवर. चेंडू जमिनीला जातोय तो मिडॉनच्या दिशेने. तिथे थोडी गफलत होते क्षेत्ररक्षकामध्ये. दरम्यान 2 धावा पळून करतायत ते दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 31. नऊ 15. आता मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी होती ते बेलापूर संघाकडून. 8-15. 8 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र मारला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. तिथं चंद्रू शकतो चेंडू खाली झेल बाद होत आहे तो प्रदीप. दुसरा आदरा बसलाय तो प्रदीपच्या रूपाने जुगाव संघाला. त्याची जगाने नवीन फलंदाजी तो बिरजू भगात. बिरजू एक अष्टपैलू खेळाडू बिरजू. आता मात्र धाव संख्या हव्यात त्या 7 चेंडू आणि 15 धावा. उडवला. नाणेफेकी झालेली आहे. मापे संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय कळवायचा मापे संघ. लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपल्यावर उशीर झालेला आहे सामन्यानं आधीच. दरम्यान शेवटच्या 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकेल तो उत्तम. उत्तमीने या षटकामध्ये 2 फलंदाज बाद केले आहेत. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे ती जुगाव संघाला. शेवटचा चेंडू उत्तम यांचा या षटकातील. बिरजू साठी सुंदर खेळला चेंडू. जमीन लगत चेंडू जातो मिडू गेल. तिथला क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. 2 धाव पळून काढतात दोन्ही फलंदाज. सॉरी रन नाही देताना. अशी रन नाहीये. दोन्ही फलंदाज धावले पाहिजे. दोन्ही फलंदाजी स्क्रीज सोडली पाहिजे. हा नियम आहे ते. दोन्ही फलंदाजांना धावण्यासाठी 2च धावा मिळतात ना. आता या 2 धावने संघाची धावसंख्या होते 33.
षटक संपतंय. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली 33. आता मात्र 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 बॉल 13 अशी सहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ती जुगाव संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 13 धावा. शेवटचे षटक घेऊन येतो तो. दादा गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. श्रीकांत मुकादम. ते 11 जण आहेत ते. नाही पेनल्टी नाही. श्रीकांत शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. ती जुगाव संघाला. सलामी आलेला फलंदाज निशिकांत. अजूनही एस्ट्यानो साबूत आहे क्रीजवर. पहिलाच चेंडूला सामोरं झाला तो श्रीकांत. त्याच्या 6 चेंडू आणि 13 धावा. पहिलाच चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय तो लेगच्या दिशेने. तिथे असलेले चेंडू क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू पकडतायत. दरम्यान बाद होऊन परत तो निशिकांत. दुसरी धाव काढण्याच्या नादात बाद झाला तो निशिकांत. आता मात्र धावसंख्या झाली आहे ती 34. नवीन फलंदाज उमेश. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज आहे जुगाव संघाला जिंकण्यासाठी. आता मात्र समोर जाईल तो बिरजू. एक हार्ड हिटर फलंदाज बिरजू. बघूया आपल्या संघाला सामना जिंकून देतोय का. आता मात्र बिरजू आणि मारला चेंडू सरळ सीमारेषे पार. षटकार. म्हटल्याप्रमाणे नावाने बिरजूने आपलं नाव राबादीत ठेवलेला आहे. षटकार मारला या चेंडूवर. या षटकाने संघाची धावसंख्या होते 40. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे ती जुगाव संघाला. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. फुल टच चेंडू. आता मात्र पॉइंटच्या दिशेने गेलो सरळ जातोय सीमा रेषे पार. 55 4 धावांचा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते 44. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. अतिशय सुंदर फलंदाजी केली होती बिरजू यांनी. 2 चेंडू मध्ये 10 धावा कुठल्या त्या श्रीकांत त्याच्या. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे ते जुगाव संघाला. 3 चेंडू 2 धावा. सुंदर फलंदाजी केली बिरजू यांनी. स्लॉक मध्ये येऊन 2 लागोपाठ एक चौकार आणि षटकार मारला बिरजू यांनी. अतिशय सुंदर फलंदाजी बिरजू यांची. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र बिरजू यांच्या चेंडू समजला. चेंडू सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण येते 2 चेंडू आणि 2 धावा.
सामना काही रंगतदार अवस्थेत पोचलाय. 2 चेंडू आणि 2 धावा. दोन्ही संघांना समान संधी आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू श्रीकांत. समोर जाईल तो बिरजू. आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा येतो तो पंच गुरुनाथ पाटील यांचा. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू मध्ये फक्त एकच धाव काढायची ती जोगाव संघाला. सगळे क्षेत्ररक्षक मला वाटतं आता सर्कल मध्ये बाद केले ते बेलापूर संघाने. 2 चेंडू आणि 1 धाव. तर मात मारला चेंडू आणि हा सामना जिंकतोय जुगाव संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे अभिनंदन. सामना जिंकलेला आहे तो जुगाव संघाने. जुगाव संघाचे अभिनंदन. नेक्स्ट सामन्यासाठी माझी बेलापूर संघाला विनंती आहे आपले 2 पंच द्यायच्या दुसऱ्या सामन्यासाठी. बेलापूर संघाला विनंती आहे 2 पंचांची भूमिका निभावायच्या या नंतरच्या सामन्यासाठी बेलापूर संघाने. मला वाटतं माफी संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय आपला माफे संघाने नाणेफेकी जिंकले ना. त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा माफे संघ. निर्णय काय आपला? माप संघ क्षेत्ररक्षण करते नाणेफेकी जिंकून प्रथमदा. माझी बेलापूर संघाला विनंती आहे बेलापूर आपले 2 पंच द्यायचे आहेत या सामन्यासाठी. माफे आणि दिघा.